म्हणजे तुम्ही श्रवण हे पहिल्या दिवशी सांगायचं कारणच हे आहे. भागवतामध्ये पहिल्या दिवशी जे महात्म्य आहे ते पद्मपुराणांतर्गत आलेलं आहे. ही महात्म्य ऐकल्याशिवाय महात्म्य याच्याकरता ऐकायचं की 7 दिवस कथा ऐकली पाहिजे. नाहीतर आपण कथा कमी ऐकतो आणि नापतोल जास्त करतो. म्हणून व्यवस्था नाही कथेमध्ये अवस्थेला फार महत्व. व्यवस्था अशी जशी असते ती झाली ना. मला नाही वाटत व्यवस्था कारण आदरणीय ब्राह्मण देवता असले गोड मास्तर महाराज मंत्र वगैरे ते मंत्र म्हणाले गोड आहे आणि ते जर कायम तुमच्याकडे येतात म्हणल्यानंतर मग ते व्यवस्थाही चांगली आहे. अवस्था तर आहे त्यात शंका नाही. आणि म्हणून 7 दिवस आपण कथेत बसलेलो आहोत. त्याची शुद्धता, त्याची शुद्धता, त्याची पवित्रता. हे बघा तुम्ही अनेक कीर्तनकाराकडून अनेक प्रमाण ऐकली असतील. हा ही कथा कशी करावी, कशी करावी, हा कशी सांगावी, कुणी सांगावी. लक्षात घ्या, कुणीही सांगा पण त्याची पवित्रता सांभाळा. परमात्म्याची कथा, परमात्म्याचं कीर्तन कुणीही करा पण त्याची पवित्रता, त्याची शुद्धता, त्याची शुद्धता हे गतिरोधक का आहे? त्याचं कारण ते आहे की त्याची शुद्धता, त्याची शुद्धता नाही आहे, त्याची शुद्धता नाही आहे. आणि त्याच्या बिना जर तुम्ही परमार्थ करत असाल तर ते एवढं चांगलं नाही. मग त्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये तेवढा भाव लागतो की ते कसंही असेल. आंघोळ की तोंड धुवावे. म्हणजे तुम्हाला परमात्म्याचं नामचिंतन करत असताना तोंड धुतलं नाही तर चालेल, आंघोळ नाही केली तरी चालेल, हरकत नाही. पण ती सिद्धता प्राप्त पाहिजे, ते वातावरण तर झालेलं पाहिजे. एवढं सोपं नाही. भाव तसा पाहिजे. म्हणजे दादा महाराज सातारकर, दादा महाराज सातारकर असले विद्वान, प्रचंड विद्वान, श्रीमंती मोठी. ते ज्ञानेश्वरी सांगायचे. ज्ञानेश्वरी काय भाव महात्म्य होते महाराज. त्यांचं नाव घेणं हे आमच्यासाठी पुण्य आहे, आपल्यासाठी पुण्य आहे. ते ज्ञानेश्वरी सांगायचे. आळंदीत नाही, मुंबईला. जी मुंबई आपण फॅशन म्हणतो, आमच्या कीर्तनाला एवढी गर्दी नसते एवढी त्यांच्या सकाळी 4 वाजता ज्ञानेश्वरी ऐकायला गर्दी असायची. साधू होते, त्यांचं वय झालं आणि वय झाल्यानंतर सकाळी 4 वाजता काय आंघोळ होत नव्हती. मग ते बिना आंघोळीची ज्ञानेश्वरी सांगायची. एका साधकाने प्रश्न केला, का म्हणले तुम्ही लोकांना ज्ञान सांगता, लोकांना ज्ञानेश्वरी सांगता, स्वतः बिना आंघोळीची सांगता. ज्ञानेश्वरी. त्यावेळेस दादा महाराज सातारकर ही अवस्था पाहिजे. मग तुम्ही कसंही करा, ही अवस्था पाहिजे. त्यावेळेस दादा महाराज सातारकरांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी माझी आई आहे. तुमचा जो प्रश्न आहे ना, एवढा मोठा ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानोबरांनी लिहिलेला, आंघोळ न करता तुम्ही सांगता. त्यावेळी दादा महाराज सातारकरांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि आईला पिण्याकरता किंवा आई बाळाला पाजण्याकरता असं विचारते की बाळाने आंघोळ केली की काय, आंघोळ तोंड धुतलं की काय. हा भाव आहे. असं जर भाव असेल तर मग नाही केली आंघोळ तरी चालेल. पण आमचं नाही ना महाराज, आमचं फक्त तसं आहे. आम्हाला चला ना काशीला चला, नाही मायबाप केवळ काशी. लोकांचे प्रमाण सुद्धा पाठ असते चांगले. हे प्रमाण त्यांनी म्हणीसारखे पाठच करून ठेवलेले. काशीला चला म्हणलं की मायबाप केवळ काशी. अरे मायबाप केवळ काशी आहेच आहे, कुठं जाण्याची गरज नाही. पण मग ते पुंडलिकासारखं झालं पाहिजे, अंतःकरणातून पाहिजे, वरून नाही. म्हणजे तिकडं जाण्याचं जीवन आलं म्हणल्यावर इथं मायबाप केवळ काशी म्हणतो मत आहे. अंतःकरणामध्ये भाव. आणि आजच्या दिवशी आपल्याला हेच शिकायचंय की 7 दिवस श्रीमद भागवत कथा परीक्षित सारख्या महात्म्याला 7 दिवसामध्ये मोक्ष प्रदान करणारी आहे. हे पटण्यासारखं नाहीये. याचं करताना महाराज पहिला दिवस खर्च केला. काय करत होती हे सगळं महात्म्य सांगायचे. जन्मादेश येतून वयात शार्दुष व्यक्यस्वरात इथून केला असतं आरंभ, हरकत नाही. पण हे 1 दिवस खर्च करण्याचं कारण हेच आहे की तुम्ही तयार झाले पाहिजे. म्हणजे कथा ऐकण्याकरता शंका कुशंका नको. आणि शंका असेल तर ते मिळत नाही. हे परमार्थ आहे महाराज, काही खाऊ नाही. कसे आले, कसे बसले, कसे निघाले ते मिळ नाही द्या. तुम्ही जर कथेत बसला असाल तर कथेतच असाल. हे महात्म्य शिकले ते आपण पाहणार आहोत प्रमाणे.
तुकोबराय तर तुकोबराय सांगतात कथा ही एकदा नाही मुहुर्मुहू. मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही जर कथा मंडलामध्ये बसला आहात, मंडप मध्ये बसलेला असाल आणि व्यासगादीच्या समोर बसलेला आहात तर हे मला माहिती आहे, हे मी ऐकलंय, मला हे माहित आहे, मला हे येतं असं म्हणून जर बसाल तर काहीच मिळणार नाही. म्हणून व्यासगादीच्या समोर बसली असताना असं बसायचं, अनभिज्ञ बसायचं. मी अज्ञानी आहे, तर अज्ञानी बनून बसा तर काहीतरी मिळेल. ताजं पाणी भरायचं म्हणल्यानंतर काय करावं लागेल, म्हणजे शिळं काढून टाकावं, शिळं काढून टाकायचं महाराज, अनभिज्ञ बसायचं. मला काही अज्ञानी मी असं म्हणून बसा, मिळेल महाराज, काहीतरी पडेल त्याच्यामध्ये. आणि हे खोटं नाहीये, आमच्या तुकोबरायचं प्रमाण आहे. महाराज परमात्म्याची हरिकथा ही सुख देणारी आहे, मुक्ती देणारी आहे. हा कथा सुख करी, कथा मुक्त करी, 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 कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा सुख करी, कथा मुक्त करी, 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 कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा सुख करी, कथा करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी. तुकोबराय होतात कथा सुख देणारी आहे. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. परमात्म्याची हरिकथा ही मुक्ती देणारी. मग तुम्हाला जी पाहिजे ते एक सांगू का तुम्हाला, एकमेव कथा तशी आहे की तुम्हाला जे पाहिजे ते देऊ शकते. परमात्मा प्राप्ती म्हणून अनेक मार्ग असतील, अनेक साधनं असतील, पण कथा कीर्तन हे एकमेव असं साधन आहे की ते साधन केलं की तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. पुरे कोड सकळ हे नाम गोड, नाम गोड आणि पुरे कोड असं एकही कोड नाही की या साधनेने सुटत नाही. म्हणून महाराज बाकी साधनापेक्षा आणि सोपं नाही महाराज, बाकी सगळं करणं हे एवढं सोपं नाही. ते आम्हाला झेपेल, आम्ही त्याला तोलेल, हे एवढं एकच साधन चांगलं आहे. ते आमचं नशीब महाराज कलियुगामध्ये, आम्ही कलियुगामध्ये आहोत. नाही तर तुम्ही इतर युगात असाल तर मग ते तुम्हाला ते करावंच लागलं, ते भाग आहे. वेगवेगळ्या युगाची वेगवेगळी साधना आहे आणि आमचं परम भाग्य आहे. लोक सहज म्हणतात बरं का देवबाप्पा, लोक सहज म्हणतात काय कलियुग आहे. मी सांगू, कलियुगासारखं योग नाही. तुम्ही कल्पना करा ना, अरे
हजार हजार लाख लाख वर्ष तपश्चर्या करून परमात्मा नाही मिळणारा बाकी युगामध्ये तो कलियुगामध्ये एक क्षणाला मिळतो मला. एक तास बोलला दिवस मावळण्याकरता एक तास शिल्लक राहिला. दिवस मावळण्याकरता म्हणजे जीवनाचं सांगतो मी, त्यांच्या जीवनाचं सांगतो. एका तासामध्ये मरणार भाग्यदशा त्याची प्राप्त झाली. युगासारखं युग नाही. एका तासात कोणत्या युगा शक्य सांगाय? कलियुगासारखं युग नाही. म्हणून युगाला दोष देऊ नका. आपण तपासा, आत्मनिरीक्षण करा, आपण काय करतो आपण. म्हणून महाराज ही थोडी शोकांतिकच आहे आणि महाराष्ट्राची त्यापेक्षा जास्तच आहे. अरे 750 वर्ष व्हायला लागले ज्ञानोबांना समाधी घेऊन आणि जन्म लिहून 750 वर्ष झाली. आमचं तेच चालू आहे महाराज. हे आम्ही तुम्हाला सांगतो असं नाही, आमचं सुद्धा तेच चालू आहे. 750 वर्षापासून हरिमुखी म्हणा, याच्या पुढे गेलोच नाही मी. बरं तुम्हाला असं वाटतं का नाही त्यांना काही काम नव्हतं म्हणून त्यांनी हरिपाठ लिहिला, मग आपण आपल्याला काम नाही म्हणून आपण वाचायचं असं आहे कधी? महाराज काही गरज नव्हती त्यांना, काही आणि कष्ट घेतले त्यांनी, कधी सहज थोडी झालंय. एवढे कष्ट घेऊन एवढं आपल्यासाठी तयार केलंय, आपल्यासाठी बरं आमच्यासाठी केलंय. आणि आम्ही तिरशिनराव इकडे मिळतो, इकडे तिकडे निघालीत काय. महाराज ही शोकांतिकाच आहे. एवढे कष्ट सोडले, काठ्या खाल्ल्या त्यांनी, मार खाल्ले, लोकांचे मार खाल्ले ते आमच्यासाठी. ते आम्हाला असं वाटतं सर तयार झाली हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, ते चालू आहे महाराज. काय त्याकडे कोण गेलं सांगा? आम्ही सुद्धा नाही गेलो. आम्ही सुद्धा तुम्हाला सांगण्याकरता बघतो नाही, काही नाही. म्हणून तुम्ही कथा किती ऐकता, तुम्ही कीर्तन किती श्रवण करता, तुम्ही हरिपाठ किती करता, तुम्ही वाऱ्या किती करता, याला फारसं महत्व नाही. तुम्ही त्याचं अनुसरण किती करता. कलियुगात तर महाराज अनुकरण करायला झाले सगळं अनुकरण सगळं. ते पांडुरसारखे झाले, कृष्णासारखं दिसायचं, म्हणजे कृष्णासारखं दिसायचं असायचं नाही. मग हे अधोगती जायचे लक्षण आहे. म्हणून संतांनी आपल्यासाठी एवढा घोर मार्ग दिला. महाराज व्यास अरे आपलं भाग्य महाराज. आपल्यासाठी या संतांनी, या मुनिजनांनी आपल्यासाठी हे शब्दमूर्ती तयार करून ठेवली आहे. फक्त वाचायचं आहे, याचं अनुसरण करायचं आहे. त्यांनी लिहून ठेवलंय आणि संतांनी आपल्याला दिलंय. पण देवप्पा आपल्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य एवढं मोठं आहे. तसं एक भाग्य या, एक भाग्य असं आहे की जेवढे साधू संत जगात झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रातला. थोडीशी कल्पना करा, थोडीशी. जेवढे साधू संत जगात झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झाले. आणखी एक वैभव सांगतो, जेवढे महाराष्ट्रात झाले नाही तेवढे एकट्या मराठवाड्यात झाले. आमचं भाग्य आहे. पण आमचं दुर्भाग्य असं आहे की आम्हाला हयातीत असताना कोणीच कळालं नाही. आणि आता जे कळाले ते फक्त कळालेच, त्यांचं अनुकरण करायचं कोणीच भानगडीत पडत. म्हणून पहा, ज्ञानोबाराय जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत महाराज खाण्याकरता देते. एखाद्याला जर ज्ञानोबाराय इंद्रिय येऊन चालले आणि एखाद्याला जर स्पर्श झाला ना तर लोक घरी जाऊन स्नान करायचे. अपवित्रता स्पर्श झाला काय? पण कळतंय का? आता त्या ज्ञानोबारायांच्या पादुकाचं दर्शन घेण्याकरता लोक मरतात, चिरडतात खाली. नाही रथाच्या समोर चिरडलं तरी चालतं म्हणले, काय अडचण नाही. माऊली ज्ञानोबारायचा रथ आहे. ज्या ज्ञानोबारायांना खायला दिलं नाही त्या ज्ञानोबारायचा चांदीच्या पादुका आहेत महाराज, चांदीचा रथ आहे, सोन्याचा मुकुट दिलाय. महाराज लयच साधू आपल्या महाराष्ट्रात जरी खूप कळाला. वैकुंठवासी भुलेबाबा सांगायचे हे कशामुळे झाले म्हणले, हे लोकांचं असं झालं, लोकांनी खोट्याला खरं केलंय आणि खऱ्याला खोटं केलंय. जे खरे साधू होते त्यांना खोटं ठरवलं आणि जे खरे आहेत, जे खोटे आहेत त्यांना खरं. म्हणून आपल्यासाठी ज्या वैष्णवांनी, ज्या साधूंनी, ज्या मुनींनी ही रचना केली आहे ती वाचली पाहिजे. आपल्याला जो देह मिळालाय, आपल्याला ते मनुष्यत्व मिळालंय, ते परमार्थासाठी मिळाले हे विसरलोय आपण. शब्द दिलाय आपण देवाला, एक वेळ करी या दुःखा वेगळे. मला नाही वाटत माणसासारखा लबाड प्राणी कोणी जगात असेल. हा गणेश दादा, माणसासारखा लबाड प्राणी नाही.
दीपक महाराज आपण दिलाय देवाला शब्द आपण म्हणजे आपण इथं लोकांना खोटं बोलतो यात काहीच न बोल नाही. मग आपण देवाला खोटं बोललोय. जो देव आपण चतुरा तो शिरोमणी, गुणाची खान, लावण्याची खान, चातुर्याची खान जो देव, त्या देवाला खोटं बोलण्याचं धाडस आपण केलंय. लोकांना खोटं बोलण्यावर काय न बोलले विषय. देवा एक वेळ काही या दुःखा वेगळं या नरकातून म्हणजे गर्भातून बाहेर काढ. एकदा तू या नरकातून बाहेर काढलं की आठवीन पाय हा माझा नवस. देवा एकदा नाही रात्री ही दिवस पांडुरंग पांडुरंग काय लबाडे महाराज. आणि खाली आलो थोडस महाराज संपत्ती धन मिळालं की कोणता देव कशाचा देव कळेल तुला. तुला ज्याने दिले ना त्याच्यात घेण्याचं सुद्धा सामर्थ्य आहे हे विसरू नका. जो देतो तो घेतो सुद्धा. म्हणून हा देह आपल्याला परमात्म्याची कथा ऐकण्याकरता निरूपण करण्याकरिता आहे. श्रवण मनन निधी जासन या कथेचं केलं पाहिजे. यासाठी महात्म्य कथेसारखं साधन नाही. नामस्मरणासारखं दुसरं कुठलंही साधन या जगतामध्ये उपलब्ध नाही. सोपं तुका म्हणे सोपे, तुका म्हणे सोपे सर्वाव होणे सोपे. हे लय सोपं याचं नाही देत. हा तुका म्हणे सोपे म्हणलं तर अडचणच नाही. कसं ऐकलं तरी काही अडचण नाही काय. पण संतांचे प्रमाणे मला थोडे चांगले ऐकले पाहिजे. तुकोबारे सांगतात साधना सगळ्यापेक्षा सोपी आहे. सगळ्यापेक्षा सोपी म्हणजे लगेच सोपी नाही. तेच तुकोबारे सांगतात भक्ती तो कठीण आहे शोळावरील पोळी. एवढं सोपं नाहीये हे. फक्त त्याच्यापेक्षा सोपं आहे. जप तप कर्म हे याच्यापेक्षा सोपं आहे. म्हणून काय लगेच लगेच सोपं आहे असा त्याचा अर्थ अजिबात नाही. तसे तुकोबाऱ्याला सांगतात ही जी वाट आहे ना तशी सोपी नाही, अवघड अवघड आहे. पण ऐका मुक्ती देणारी आहे. गोड गोड. ज्या देवादिदेव महादेव यांना आपण सर्वस्व म्हणलाय सगळ्याच्या मोठे. देवादिदेव महादेव म्हणजे त्या महादेवांना विचारा तुम्हाला कशात आनंद आहे ते हे सांगतात. महादेवांना सुद्धा नामस्मरणात आनंद आहे बाकी नाही. गोड प्रमाणे बघा.